पोचलात ना व्यवस्थित? हां, हॉटेलवरच गेलात का? बर, व्यवस्थित जेवा हं, वेळच्या वेळी जेवा. नाही, माऊचा काही त्रास नाही, ती झोपलीये. कशी बशी या घरात घुसलीयस, पण इथे कायमचा मुक्काम ठोकता नाही येणार. त्यामुळे तुला लवकर या घरातून बाहेर पडावं लागेल. आणि काय आहे ना, माणसांचे सगळेच दिवस काही सारखे नसतात. माझे दिवस फिरायला मी कुठं काय केलंय? आता ते काही मला माहित नाही, पण तू तुझे आता शेवटचे दिवस मोजायला सुरुवात कर. आपली रमावतीमध्ये जी जागा आहे, जिथे आपण बंगला बांधणार होतो, घर बांधणार होतो, त्याच्या परवानगीचा अर्ज आपण तिथल्या ग्रामपंचायतीकडे केला होता. हा अर्ज करून सुद्धा आता दीड महिना झाला. आज त्याच्यावरचा निकाल अपेक्षित होता. तर दादा नेमका इथे नाहीये. दादाने मला सांगितलं तर जाऊन बघ काय ते. मी तिथे गेलो, पण आपल्याला घर बांधण्याची परवानगी नाकारली आहे पंचायतीने. पण का? माहित नाही, काहीही कारण सांगितलेलं नाहीये. वास्तविक सगळी डॉक्युमेंट, सगळी कागदपत्र व्यवस्थित सबमिट केलेली होती. हे बघ जानकी, याच्या मागे कुठल्या तरी राजकारणाचा दबाव असल्याशिवाय तो असं करणार नाही. नरसिंह किल्लेदाराला परवानगी नाकारणं ही त्याची एकट्याची हिंमत असू शकत नाही. हे तुमच्यासाठी. यात ओल्या नारळाच्या करंज्या आहेत, वाटेत खायला. अरे वाह, ओल्या नारळाच्या करंज्या आपला वीक पॉइंट आहे. अगं जानकी, केवढा डबा! काय दिवाळीचा सगळा उरलेला फराळ दिलास की काय त्यांना? काहीतरी काय, तुमच्यासाठी भरपूर ठेवलाय, तुम्ही काळजी करू नका. माझ्यासाठी म्हणून नाही म्हणत आहे. बालिका, आमची किती गुणाची लेक आहे. तुम्ही खरं तर आणखीन 4 दिवस राहायला पाहिजे होतं. नाही, आग्रह नको करूस तू. 10 दिवस राहिले मी तुझ्याकडे. तुमचा पाहुणचार घेतला, खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. आता जायला हवं. कामं आमच्यासाठी थोडीच थांबावेत तिकडे. निघूया. नमस्कार कर. सुखी हो बोरे. बाबा, मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडायला येते. चला. चल. मला काही कळेन असं झालंय बघ. या घरात ना या सगळ्या किल्लेदारांनी मिळून ना लय मोठा गेम टाकलाय बघ. म्हणजे तू म्हणालास ना त्या दिवशी तो माणूस आला होता, बराच वेळ खुसूरपुसूर चालली होती या सगळ्यांची. त्याची माहिती काढायचा खूप प्रयत्न केला. जानकीताईकडे गेले, अहिल्याताईकडे गेले, अमृताताईकडे पण गेले. कोणी मला वाऱ्याला पण उभं करत नाहीये. जरा सुद्धा थांगपत्ता लागू देत नाहीयेत काय चाललंय त्याचं. मला लय भीती वाटायला लागली का ना. म्हणून एरंडेल प्यासारखा चेहरा करून बसली होय. मला वाटलं पोर्चुगेटची काय वाईट खबर बिबर आली का काय? पहिल्यांदा आणि शेवटचं सांगून ठेवते, परशुशेठ बद्दल परत कधीही असलं वाकडं बोललेलं मला चालणार नाही. हा, तो एकच माझा जगातला सगळ्यात जास्ती जवळचा माणूस आहे. तो आहे ना तिथं, म्हणून आपण इथं जिथे होत. नाही तर या किल्लेदारांनी कधीच आपले तुकडे तुकडे करून गिधाडांना टाकले असते, कळलं का? वामनराव, तुम्ही म्हणाला होतात की एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. फक्त घराचाच मुद्दा होता का? नाही, रमावतीचं घर सोडून अजून एक मुद्दा आहे. दादाच्या बंगल्याच्या अग्रीमेंटमध्ये तो जो काही क्लॉज घातलेला आहे ना, अगदीच मी त्यामुळे अजूनही कन्व्हिन्स नाहीये. पण तुमचं बोलणं झालं होतं ना मारुतरावांशी त्याविषयी? अहो, नुसतं बोलणं झालं. त्यांनी मला काय ते सगळं सांगितलं. आता त्यांच्या वयाचा मान म्हणून मी गप्प बसलो, पण मी अजूनही कन्व्हिन्स नाहीये. जर गोष्ट इतकी साधी आहे, इतकी सरळ आहे, तर मग असा विचित्र क्लॉज का? कशासाठी? नाही वाकणीस, मला माझे वकिली विचार स्वस्थ बसू देत नाहीयेत. आणि म्हणूनच मला तुमची थोडी मदत हवी आहे. बोला ना वामनराव, मी कुठली मदत करायला तयार. मारुतरावांनी जे स्पष्टीकरण दिलंय ना, ते कितपत खरं आहे याची खातरजमा मला करून हवी आहे. म्हणजे